पुण्यातले काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींनी वसंत मोरेंची भेट घेतली। एबीपी माणसाच्या कॅमेरा देखत काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली। राजीनामे देताच अनेक पक्षांकडून फोन, राज ठाकरेंचाही फोन आला पण मी तो उचलला नाही, वसंत मोरेंची माहिती। लवकरच पुढची दिशा ठरवणार, काहीही झालं तरी लोकसभा निवडणूक नक्की लढणार, मनसे सोडल्यानंतर वसंत मोरेंनी भूमिका स्पष्ट केली। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यामध्ये दाखल। धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा। राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडते। राहुल गांधी शिवाजी पार्कमध्ये येईपर्यंत काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येतील, बावनकुळेंचं सूचक विधान। शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास राहुल गांधींना महाराष्ट्रात विरू देणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। मनसेनं गुजरात लॉबीला बघून घेण्याची भाषा करावी, राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेत का निघालं त्याची चिंता केली पाहिजे, संजय राऊतांचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपत प्रवेश। एनसीडीसी मार्फत पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला थकमी कर्ज मिळणार का याकडे लक्ष, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता। मंत्रालयात निलेश लंके अजित पवारांच्या भेटीला, शरद पवार गटात जाणार या चर्चेनंतर लंकेंची अजित पवारांसोबत भेट। काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची गुप्त भेट, मैत्रीपूर्ण भेट असल्याचा निरुपम आणि चव्हाण यांचा दावा, भेटीनंतर चर्चांना उधाण। नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता, श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतिगिरी महाराज नाराज असल्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल असा अंदाज। उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर, कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंचा मेळावा। उद्धव ठाकरे आज वाशिमच्या दौऱ्यावर, मात्र त्यांना डिवचण्याचे बॅनर वाशिममध्ये झळकले। खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी बॅनर लावल्याची माहिती, त्यामुळे वाशिम शहरामध्ये या बॅनर्सची जोरदार चर्चा। जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाही, मुख्यमंत्री असून 2.5 वर्ष घराबाहेर पडले नाहीत, आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही, प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेत शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार, शिवसेनेकडून विनोद पाटील, संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ इच्छुक, तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे लोकसभेसाठी इच्छुक। तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचे, नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा। 10 वर्षात केलेली विकास कामं बघून ही संधी, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, आपल्याला उमेदवारी मिळाल्यानं कोणी नाराज होऊ नये, हेमंत गोडसेंचा महायुतीतील इच्छुक उमेदवारांना टोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।